अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर मी आज गणपती बाप्पांच्या प्रसादीसाठी एक छान रेसिपी करते, ती आहे अनारसे. चला तर मग अधिक वेळ न वाया घालवता अनारसे बनवायला. अनारसे करण्यासाठी मी इथे 1 किलो तांदूळ घेतले. तांदूळ स्वच्छ निवडून वगैरे घेतले, पाकडून घेतले आणि हे रेशनचे तांदूळ घेतले मी. तर आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने व्यवस्थित, आणि धुतल्यानंतर आहे ना मी घोळून आहे ना ह्या पातेल्यात मी हे तांदूळ टाकते. डायरेक्ट नळाच्या पाण्याने धुवून घेते मी हे. घेतल्यानंतर याच्यावरची डस्ट वगैरे काळं पाणी निघून जातं आणि तांदूळ पांढरे स्वच्छ दिसायला लागतं. या पद्धतीने अशी चांगली कचकच तांदूळ चोळून धुवून घेते. काय तो गिरू, या पद्धतीने तांदूळ घोळून घ्यायचे व्यवस्थित आणि असे घोळून झाल्यावर ना ह्या पातेल्यात टाकून द्यायचे. ह्या पातेल्या स्टीलच्या पातेल्या घेतल्या मुद्दाम मी. स्टीलच्या पातेल्यामध्ये टाकायचे शक्यतो भिजत, कारण अल्युमिनियम ना कोळतं, त्याच्यामुळे अल्युमिनियमचं पातेलं नाही वापरायचं. इथे 3 पाण्याने छान स्वच्छ तांदूळ चोळून धुतल्यानंतर मी ना घोळून ह्या पातेल्यात टाकले आणि आता मी हे तांदूळ झाकून ठेवते. तर हे अनारशांचे तांदूळ मी बुधवारी संध्याकाळी भिजत टाकले होते आणि आज आहे शुक्रवार. आत्ता सकाळचा टाईम, सकाळचे 10 वाजलेले. आता मी हे तांदूळ पाण्यातनं काढते. तर मी काय केलं माहिती आहे का, तांदूळ भिजत टाकले ना, स्वच्छ कचाकच धुवून घेतले, तुम्हाला दाखवले. 2-3 पाण्याने धुतले आणि नंतर घोळून व्यवस्थित ह्या पातेल्यात टाकले आणि नंतर चांगलं स्वच्छ पाणी टाकून याच्यामध्ये ते भिजत टाकले. तर त्याच पद्धतीने आता मी काढून घेणार आहे. आणि अजून एक काय केलं, मी संध्याकाळी भिजत टाकले, सकाळी मी यातलं पाणी काढून घेतलं आणि दुसरं पाणी टाकलं. परत संध्याकाळी पण यातलं पाणी काढून घेतलं आणि दुसरं पाणी टाकलं. आज सकाळी पण मी यातलं पाणी काढून घेतलं होतं, दुसरं पाणी टाकलं होतं. आणि आता परत मी ना ज्या पद्धतीने भिजत टाकताना 2-3 वेळेस धुतले, त्याच पद्धतीने धुवून घेणारे आणि घोळून व्यवस्थित इथे ह्या चाळणीमध्ये निथळत ठेवणारे. इथे मी चाळणी ठेवलेली, त्या चाळणीत मी निथळत ठेवणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा. काय होतं माहिती का, पाणी आपण बदललं का म्हणजे ना तांदळाचा वास नाही येत, अनारशांचा वास नाही येत. त्यात मी तांदूळ स्वच्छ धुवून टाकते. आता धुतानाचा व्हिडिओ तुम्हाला काही दाखवत नाही. ज्या वेळेस मी भिजत टाकताना जसे धुतले तसेच आता धुवायचे आहे. या पद्धतीने मी तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून आहे ना निथळत ठेवले ह्या चाळणीमध्ये, पूर्णाच्या चाळणीमध्ये. आता पाणी निथळण्यासाठी अर्धा तास आहे ना मी ह्या तांदळातलं पाणी निथळू दिलं या चाळणीमध्ये. आणि आता मी ना मिक्सरमध्ये हे तांदूळ ना बारीक करते. सगळं तयारी करून घेतली इथं आणि हे तांदूळ बारीक करते. मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने बारीक करते. थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. आणि अर्धा तासामध्ये माझे सर्व तांदूळ दळायचे झाले अनारशांचे. हे बघा, आणि शेवटचा एकच घालणार राहिला आहे.
हे बघा, या मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढे तांदूळ हे दळायचे. त्याच्यामध्ये मी ना 3-4 वेलदोडे टाकते, म्हणजे अनारशांना ना छान स्वाद येतो. आणि सर्व तांदूळ आता अनारशांचे दळून झाले आणि खूप मस्त गारगार असं छान पीठ लागते हाताला आणि खूप असं छान बारीक झालं आहे अगदी मस्त. तर हे अनारशांचे तांदूळ तुम्ही गिरणीतून पण दळून आणू शकता, पण मग आता कसं सध्या सीझन नाही, त्याच्यामुळं गिरणीमध्ये काही दळून भेटले नाही. त्यामुळं मी हे घरीच मिक्सरला बारीक केले आणि छान चाळून घेतले मस्तपैकी. तर तांदूळ बारीक करून झाल्यावर मी 1 किलो तांदळासाठी इथं 3 पावशेर गूळ घेतला आहे आणि तो मी किसणीने मस्तपैकी किसून घेते, म्हणजे लवकर एकजीव होऊन जातो. आणि हा 3 पावशेर गूळ ना मी किसून घेतला किसणीने आणि ते ह्या पिठामध्ये ठेवला आहे. तर आता मी ह्या पिठामध्ये हा गूळ व्यवस्थित कालवून घेते. तर ह्या तांदळाच्या पिठामध्ये मी गूळ कालवून घेतला किसलेला, पण हे बघा कुठे गठुळ्या कुठे असं सारखं दिसत नाही, पीठ इद्र चिद्र दिसतंय ना. तर त्याकरता मी ना आता हे मिक्सरला काढून घेते एक घाणा, म्हणजे एक चक्कर देऊन घेते, सर्व मिक्सरला फिरवून घेते आणि मग बघा किती एकसारखं हे पीठ दिसेल. तर या पद्धतीने मी सगळं पीठ छान असं एकजीव करून घेतलं आहे आणि सर्व तांदळाचं पीठ आणि गूळ एकत्रित करून मिक्सरला वाटून झालं आहे. हे बघा, आता हा शेवटचा घण आहे. तर हे गूळ कालवलेलं पीठ आहे अनारशांचं, मी हे 2 दिवस छान भिजवून दिलं आणि आता मी याच्या अनारसा करते. तर हे बघा, गूळ याच्यामध्ये चांगला व्यवस्थित मिक्स झाला आहे. तर मी थोडंसं दूध घेतलं आणि थोडंसं दूध असं या पद्धतीने याच्यावर टाकायचं, कारण पटकन ते ओलं होऊन जातं, त्याच्यामुळे जास्त नाही घ्यायचं, थोडं अंदाजाने घ्यायचं. या पद्धतीने हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मला थोडं दूध कमी वाटलं, थोडं दूध टाकलं मी आणखीन याच्यामध्ये. खूप जास्त दूध लागत नाही याला, अगदी नॉर्मल दूध टाकावं लागतं. किंवा काही वेळेस गूळ जर जास्त ताप झाला तर दुधाची गरज पण पडत नाही, पण आमच्याकडे जास्त गूळ चालत नाही, आमच्याकडे थोडं फिक्कं चालतं, त्याच्यामुळे गूळ जरा मी प्रमाणात वापरला होता, त्याच्यामुळे वरतून दूध टाकायची गरज पडली, नाही तर कधी कधी दूध टाकायची गरज पण पडत नाही. तर हे बघा, या पद्धतीने पीठ मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. आणि त्याचे मी छोटे छोटे गोळे बनवते अनारसा करण्यासाठी. तर इथे एकीकडे मी तेल तापत ठेवलं आहे आणि एकीकडे हे गोळे करून या पद्धतीने सर्व गोळे तयार केले मी. आणि इथे ना सुपामध्ये खसखस घ्यायची, स्वच्छ निवडून व्यवस्थित, आणि या पद्धतीने गोळा केल्यानंतर असं प्रेस करायचं व्यवस्थित. आणि या पद्धतीने अशी अनारसी टाकून द्यायची, अशी रोळून घ्यायची. या पद्धतीने मी सर्व अनारसा करते. ह्या कड्या बारीक दाबायच्या, अशा बारीक प्रेस करून घ्यायच्या. थोडं असं डिस्टन्स ठेवायचा अनारशांमध्ये, कारण ते एकमेकाला चिटकू शकतात आणि मग उचलताना फाटू शकतात. तर या पद्धतीने मी अनारसा बनवते. हे बघा, असं हलकेच दोन्ही बोटांनी बारीक करून घ्यायची, अशी पारी, ज्याप्रमाणे आपण उकडीचे मोदक करतो तशी. आणि या पद्धतीने खसखसवर लोळून घ्यायची. तर इथे मी ना 7-8 अनारसा करून घेतलेल्या आहे आणि ते कढईमध्ये ना गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. तळून कढई जरा काळी झाली आमची. आणि बघा, या पद्धतीने आता मी अनारसा तळते. तर अनारसा टाकताना ना ही खसखसची बाजू वरती टाकायची. आणि या पद्धतीने असं तेल वरती करायचं. गॅस बारीक ठेवायचा, तेल थोडंसं तापून द्यायचं, खूप कडक पण नाही आणि खूप थंड पण नाही, अशा पद्धतीने तेल तापवायचं. आणि नंतर अनारसा टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा, कारण मोठ्या गॅसवर फुल जर गॅस असेल तर अनारशी लगेच जळून जाते आणि मध्ये अनारशी मात्र पूर्ण पीठ तसंच राहतं. त्या पद्धतीने मंद आचेवर अनारसा छान चॉकलेटी कलरवर तळून घ्यायच्या.
या पद्धतीने आदर्शात तळल्यानंतर हे आहे ना झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा या पद्धतीने. हे बघा मागची साईड तुम्हाला दाखवते मी. हे बघा बिलकुल जळालेली नाही आहे आणि कच्ची पण नाही. अशी मंद आचेवर तळली की छान अनारस येते. हे बघा ते छान अनारसा झाला आहे. तर या पद्धतीने बाकीच्या पण अनारसा तळून घेते आणि ते टिश्यू पेपरवर काढते म्हणजे तेल आहे ना निथळून जातं अनारशांचं. तेच पद्धतीने दुसऱ्या पण अनारशा तळून घेते. म्हणते काय म्हणते करा काही उलटे तिकडे म्हणते शूटिंग आले का गं. या पद्धतीने ना मस्तपैकी असं तेलवर पण करायचं. घराने उलटणे कशाने करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. आणि जसा हलकासा कलर चेंज झाला, खूप काळ्या कुट्ट्या पण नाही करायच्या आणि खूप व्हाईट पण नाही ठेवायच्या. काढून घ्यायच्या. बघा बॅक साईडने खूप मऊ मस्त होत्या अनारशा माझ्या एकदम. तर दिवाळीजवळ आली म्हटलं चला अनारशांची रेसिपी दाखवून देऊया. एक पद्धतीने मी अनारशा करते. बघा किती छान टम्म फुगलाय मस्तपैकी आणि खूप छान अशी जाळी आलेली आहे आणि मस्त अशा मऊ लुसलुशीत होता एकदम. म्हाताऱ्या माणसाला पण खाता याव्या अशा खूप छान अनारशा होत्या माझ्या. ही बघा मागून पण जळालेली वगैरे काहीच नाही. ही बघा ही पुढची बाजू, ही बघा मागची बाजू. खूप मस्त अनारशा झाल्या. छान दिसत आहे ना. तर या पद्धतीने सर्व अनारसे तळून झालेले आणि आमच्याकडे ना गरम गरम अनारसे करतात आणि गरम गरम खातात. तर खूप छान जाळी पडली आणि खूप मस्त अनारसे झाले. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अनारशांची रेसिपी. तर अनारसे झाल्यानंतर गणपती बाप्पांची छान आरती वगैरे झाली, प्रसाद झाला, नैवेद्य झाला. त्याची शूट काही तुम्हाला दाखवली नाही मी आज. आणि नंतर आहे ना आम्ही इडली केली होती, तर इडलीची पण रेसिपी दाखवली नाही. डायरेक्ट चला आता किचनमध्ये आम्ही जेवण करतो आहे. काय बनवलं आहे चला. इडली बनवली, सॉरी इडली बनवली आहे. तर चला जेवण करायला. तर इथं मस्तपैकी स्पॉन्जी इडली बनवली आहे आमच्या रोहिणीने. बघा रोहिणी खूप छान इडली करते. रोहिणी चाकूनी काय ना बेटा. अहो चाकूनी मध्ये घुसत हो का. बरं का. खूप मस्त इडली केली आहे. मस्त पैकी. आता आम्ही इडली आणि सांबार खातो. तर या तुम्ही पण. आता सांबार मी करते. आमची रोहिणी इडली छान करते, मी सांबार छान करते. आमच्या घरात कसं माहिती का, म्हणजे छान करताना दिवस आम्ही ते त्याला बनवायला लावतो. तर काही गोष्टी ना रोहिणी छान करते ना, त्यांनी काही केला करत नाही, रोहिणीच करते. प्रकारे ना रोहिणी चांगले कसं बघते झालं असतंय ना. आज खूप भांडे निघाले, खूप जास्त भांडे निघाले, खूप पसारा पडला होता किचनवर. असा आवाज असा पसारा होऊन जातो. हे पण खूप पसारा आहे किती पसारा असतो माझं. अहो मग प्रत्येक वेळेस त्यांना आवडलेलंच नसतं दाखवायचं. जे आहे तर आहे, तुम्हाला पण दिसलं पाहिजे नाही का. सगळं म्हणजे तुमच्या समोर आहे. आम्ही असं नाही का मग व्हिडिओ काढायचा आहे मग सगळं आवरून वगैरे ठेवायचं असं नाही. जिथं सुरू केला तिथं सुरू केला. जरा पसाराचा व्हिडिओ सुरू झाला आहे. मसाला सांबार करते या रोहिणी बोलले आज तुम्ही सांबार छान करता. मी सांबार करते आणि रोहिणीला इडल्या छान करत असते. मग रोहिणी त्याच्यामध्ये सांबार करते. म्हणजे ना भिजत टाकण्यापासून रोहिणी करत असते. बरोबर कर ना. मी मला दिसत ना पूर्ण दिसतोय ना म्हणून तुम्ही म्हणलं. आमच्या एवढे भांडे आमच्या घरात खूप जास्त भांडे निघत. पप्पा आम्हाला लय गागत असतात तुमच्या लय भांडे काढतात. पण आता हे बघा आमच्या घरात प्रकार पण खूप होतात आणि आमचं घर पण बघा तुम्हाला मागं दिसत असेल
थोडं मोठं घर आवरायचं. गिरीजा खूप त्रास देते, आमच्या माणसांना खूप चटके आहे, खूप गिरीजा इतकी शहाणी आहे, ट्रॉलीमधून डायरेक्ट भांडे काढून घेत राहते खायला, त्यामुळे जास्त खरं भांडे. तर इथं मस्त गरमागरम सांबार तयार झालं आहे. मस्त तिखट बनवलं मी आज. दरवेळेस आहे ना मी गोड आंबट करते, पण आज फक्त तिखट सांबार बनवलं आहे. तर इकडे मऊ इडल्या पण तयार झाल्या. तर आम्ही आज जेवणामध्ये ना इडली सांबार केलं. म्हणजे आमच्या घरात आहे ना इडली सांबार पण असं जेवणाला चालून जातं, असं काही नाही दुसरं करावं लागतं. तेव्हा इथं रोहिणी इडल्या करते. तर इथं कपल बसलंय मस्त इडली सांबार. तर रोहिणीने मला आणि मिस्टरांना वाढून दिलं मस्तपैकी इडली सांबार. आणि ती केव्हा आमचा गपचूप व्हिडिओ करत होती मला कळलंच नाही. माच्यानं बघितलं तर ती व्हिडिओ करत होती. आणि रोहिणीने 1 नंबर इडली केली आहे. आणि सांबार पण मी कसं केलं, सांबार पण चांगलं केलंय फक्त आम्ही दोघं जण बसलो जेवायला. हो ना, तेच म्हणे मी नंतर बसतो. मग रोहिणी पण म्हणे मी पण नंतर बसते, माझं पिल्लू पण आज जॉब करते. तर आम्ही दोघं जण जेवतोय मस्तपैकी. या तुम्ही पण मस्तपैकी तिला सांबार दाखव रोहिणी. सांबार आहे, सांबार छान केलं, घट्ट सांबार केलं. यांना आहे ना मिस्टरांना घट्ट सांबार आवडतं. मला असं वाटतं फक्त, पण ते म्हणे त्यांना घट्ट आवडतं म्हणून त्यांच्या आवडीचं केलं. मस्त झालं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.